नमस्कार. आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत. जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आपणा सर्वांचा आजचा दिवस चांगला जावो. आजचा दिनाविशेष परमपूज्य श्री माधवनाथ महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. माधवनाथ महाराज यांचा जन्म 26 मार्च 1857 रोजी सिन्नर जिल्हा पांगरी या गावी झाला. त्यांनी 6 वर्ष एकांतिक कठोर तपश्चर्या हिमालयात केली होती. माधवनाथ महाराजांचा उल्लेख करताना मला माझ्या आईच्या आजोबांचाही उल्लेख करावा वाटतो. माझ्या आईचे आजोबा देवनाथ महाराज हे माधवनाथ महाराजांचे परम शिष्य होते. श्री माधवनाथ महाराजांनी योग आणि नामस्मरणाचे महत्त्व भारतभर पसरवले. त्यांनी आपल्या अनुयायांना औरंगाबाद जिल्ह्यातील रंगारी देवगाव येथे लक्ष्मी व्यंकटेश मंदिर बांधण्यासाठी आशीर्वाद दिला. त्यानंतर जळगावातील थोरगाव येथे श्रीनाथ मंदिर बांधण्यात आले. लक्ष्मीबाई हलवाई यांच्या मदतीने श्री माधवनाथ महाराजांनी पुण्यातील बुधवार पेठेत प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर बांधले. इंदोर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, अकोला, नागपूर, वर्धा, हिंगणघाट, धार, शिराळे, नांदगाव, काशी आणि इतर ठिकाणी अनेक मंदिरे बांधली गेली. माधवनाथ महाराजांचे एक मोठे मंदिर इंदोर इथे आहे, जिथे नाथ मंदिर म्हणून ते फेमस आहे. आज मंगळवार, श्री मारुतीचा वार. माझे मारुती स्तोत्राचे फायदे यावर एक खूप चांगला व्हिडिओ बनलेला आहे. तो तुम्ही अवश्य बघावा, त्यातून तुम्हाला फायदा होईल. असे बोलून मी आजचे पंचांग सुरू करतो. वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण या 5 मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगमध्ये असते. शुभ वेळ ठरवण्यासाठी, धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते. दिनांक 26 मार्च 2024, दिन मंगळवार, शक संवत 1945, शुभकृत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण, चंद्र राशी कन्या, सकाळी 2:57 मार्च 27 पर्यंत, तिथी प्रतिपदा 2:55 नक्षत्र हस्त 1:34 अभिजित मुहूर्त दिनाचा मध्यान्ह 12:02 पासून ते 12:51 राहू काळ दुपारी 3:31 पासून तर 5:04 यमगंड सकाळी 9:22 पासून तर 10:55 सूर्योदय सकाळी 6:37 पासून तर सूर्यास्त हा 6:51 चंद्रोदय 7:48 तर चंद्रास्त उद्या सकाळी 7:08 ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:03 पासून तर 5:50 एवढे बोलून मी माझा हा भाग इथे संपवितो. धन्यवाद.